नियतीचे खेळ अजब असतात। 40 वर्षांआधी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका माऊलीनं एका चिमुकल्याला जन्म दिला आणि परिस्थितीनं त्या मुलाला अनाथाश्रमाच्या पाळण्यात टाकलं। तोच अनाथ मुलगा आज नेदरलँड्समधील हिमस्टेड शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच महापौर झालाय। नाव आहे फाल्गुन बिनेंडिक। पद, प्रतिष्ठा आणि यश पायाशी लोळणं घेत असतानाही फाल्गुन यांना एका गोष्टीची उणीव सतत भासत होती, ती म्हणजे जन्मदात्या आईची माया। आज हा विदेशी महापौर नागपूरच्या गल्लीबोळात आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या आईचा शोध घेतोय। पाहूयात ही हृदयस्पर्शी कहाणी। नेदरलँड्सचा महापौर आईच्या शोधात नागपुरात जन्म, परदेशात यश, मायेसाठी परतफेर। 40 वर्षांनंतर मायभूमीशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न। 10 फेब्रुवारी 1985 नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका मुलाचा जन्म झाला। मात्र जन्मल्यानंतर अवघ्या 3च दिवसात त्याच्या नशिबी अनाथपण आलं। रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली आणि या चिमुकल्याचा मुक्काम हल्ला तो मेडिकलमधल्या दत्तकगृहात। तिथं महिनाभर या मुलाचं संगोपन झालं। त्याचवेळी नेदरलँड्समधल्या एका डच दाम्पत्यानं या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि हा चिमुकला 7 समुद्रापार पोहोचला। तिथं त्याला नवी ओळख मिळाली। जिद्दीनं त्यानं शिक्षण घेतलं आणि आज तोच मुलगा हिमस्टेड शहराचा महापौर म्हणून दिमाखात वावरत आहे। परदेशात अमाप प्रतिष्ठा मिळवूनही फाल्गुन यांच्या मनातील मायभूमीची ओढ कमी झालेली नाही। नागपुरात आल्यावर त्यांनी सर्वात आधी भेट घेतली ती म्हणजे मंगला भुसारी यांची। मंगलाताई त्या काळी अनाथाश्रमाच्या अधीक्षिका होत्या। फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून त्यांनीच या मुलाचं नाव फाल्गुन ठेवलं होतं। तब्बल 41 वर्षांनंतर झालेल्या या भेटीमध्ये आठवणींना उजाळा मिळाला आणि दोघांचेही डोळे पाणावले। साधारण तो 1 ते 2 दिवसाचा असेल, कारण मी त्याला जिथे जन्म मेडिकल हॉस्पिटलला झाल्यानंतर त्यांचं त्या आमच्या शिशुगृहामध्ये अनाथालयात आला। ही भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण आपण दिलेलं मूल दत्तक ते इतक्या दुरून म्हणजे इंडियाच्या बाहेरून येत आहेत, ही मला फारच महत्त्वाची गोष्ट वाटली। पण त्यांना गहिरून आलं मला पाहिल्यानंतर की तुम्ही माझा सांभाळ केला आहे, तर तुम्ही माझ्या आई आहे। आणि फाल्गुन जेव्हा आमच्या दत्तगृहामध्ये आला त्यावेळेस तो अगदी छोटा होता। आज फाल्गुन खूप मोठ्या पदावर आहे। त्याचं पण आम्हाला एक अभिमान वाटत आहे की आपल्या इथून गेलेला एक मुलगा हॉलंडमध्ये मेयर झालेला आहे। ही आपल्यासाठी नागपूर वासियांसाठी आणि आम्ही दत्तक मध्ये काम केलेलं जितके बी सामाजिक कार्यकर्ते आहो त्या सगळ्यांसाठी आमच्यासाठी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। फाल्गुन यांचा हा भावनिक लढा आता त्यांचा एकट्याचा राहिलेला नाही। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयानं आता 40 वर्षांआधीच्या नोंदी तपासायला सुरुवात केली असून फाल्गुन यांच्या जन्मदात्रीचा शोध घेतला जातोय। फाल्गुन जेव्हा इथे आलेला होता तर तो त्याच्या पत्नीसोबत आलेला होता आणि आल्यानंतर त्याला एक ओढ लागली होती की मी जन्माला आलो, ज्या ठिकाणी मी जन्माला आलो, ज्यांनी मला जन्माला घातलेलं आहे ती माझी आई कशी आहेत, माझे कोण वडील आहेत किंवा काय, याची त्याला खूप ओढ लागलेली होती। त्यानुसार तो खूप भावनिक झालेला होता। जाधव साहेब आहेत डेप्युटी कलेक्टर, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रशासन तुम्हाला कसं सहकार्य करेल हे पटवून दिलं आणि त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत। एका महापौराचा हा प्रवास केवळ यशाची गाथा नाही, तर तो रक्ताच्या नात्याचा आणि मुळांच्या शोधाचा एक मानवी प्रवास आहे। नागपूरचा हा सुपुत्र आपल्या आईला भेटू शकेल का? 40 वर्षांपूर्वीचा तो दुरावा संपून आई आणि मुलाची गळाभेट होईल का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।